ठाण्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ठाणे स्टेशन येथील ट्रॅकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। 3 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे स्टेशन यांच्या वतीने सक्शन पंप सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। ठाणे शहराला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मध्यरात्रीपासून मोठ्या पावसाने जे आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि मी सध्या ठाण्यातील प्लॅटफॉर्म 5 वरती उपस्थित। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जरी पावसाचं आलं असेल तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि ठाणे स्टेशनचा जो आजूबाजूचा पटरी आहे जो म्हणजे पाणी साचायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण चित्र मी तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून दाखवतो कशा पद्धतीने पाऊस सातत्याने पडत आहे आणि सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे जो पटरीचा आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रेल्वेच्या वतीने जरी सुद्धा या ठिकाणी सक्शन पंप लावला असेल तरी सुद्धा मोठा पाऊस आहे तो पडलेला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत 120 मिलीमीटर पाऊस पेक्षा जास्त जी आहे नोंद करण्यात आलेली आहे आणि मुंबई, रायगड, ठाणे आणि आजूबाजू परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे आणि पुढील 3 तास जे आहेत ते महत्वाचे आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने लोकांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे, जर घर असेल तरच घराच्या बाहेर पडावं, जर गरज नसेल तर आपल्या घरातून बाहेर व्हावं। कारण आपण जर पाहिलं तर आज रविवार आहे ना, सुट्टी मोठ्या लोक जे आहेत ते आपल्या घरातून बाहेर फिरण्यासाठी पडत आहेत। त्यामुळे खबरदारी घेण्यात प्रशासनाच्या वतीने लोकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि शेख रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।